नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज अभंग आपण घेणार आहोत 41 पासून पुढे. नेहमीप्रमाणे आपण प्रथम अभंग ऐकणार आहोत. अभंग 41वा. सुरा असुरा प्रिय लोका ते तू धावे माझे आई, सखे साजणी विठबाई अगा शिवाची या जपा, मदन ताता निष्पापा आपली म्हणूनी अपंगावी दासी जनी, आपली म्हणूनी अपंगावी दासी जनी, अंगा रुक्मिणी नायका सुरा असुरा प्रिय लोका. मदनतात या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. अभंगाचा आपण अर्थ ऐकूयात. अह रुक्मिणीच्या नायका विठ्ठला, देवांना आणि राक्षसांना सुद्धा तू प्रिय असणारा असाच आहेस. हे सखे हे साजणी माझे विठाई, तू माझ्यासाठी धावत ये. शिवही ज्याचा जप करतात, अहो एवढंच नाही तर निष्पाप असे मदनाचे पिता म्हणजेच ब्रह्मदेवही ज्याचा जप करतात, अशा तू देवा या दासी जनीचा, जी आध्यात्मिक दृष्ट्या अपंग आहे, जिला यातलं काहीही कळत नाही, तरी पण तू मात्र तिला आपलीच म्हण. पुढचा अभंग ऐकूयात. 42वा. नाही केली तुझी सेवा, दुःख वाटतसे माझ्या जीवा. नाही केली तुझी सेवा, नष्ट पापीन मीहीन, नाही केले तुझे ध्यान. जे जे दुःख झाले मला, ते त्वा सोसिले विठ्ठला. रात्रंदिवस मज पाशी, दळू कांडू लागलासी. क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया. नाही केली तुझी सेवा. अर्थ: माझ्याकडून तुझी काहीच सेवा केली गेली नाहीये, त्यामुळे मला खरंच फार दुःख होतंय. मी फार वाईट आहे, मी पापी आहे रे. पण तुझं ध्यान आराधना हे सुद्धा मी कधी केलं नाहीये. मग असं असून सुद्धा जेव्हा जेव्हा मला दुःख झालं, मला त्रास झाला, ते मला न होऊ देता तूच प्रत्यक्ष ते सोसलंयस, सहनही केलंयस. दिवस रात्र अगदी 24 तास तू माझ्याजवळच असायचास आणि माझ्या कामात मदत करून माझा त्रास, माझे कष्ट कमीच करायचास. माझ्याबरोबर तू कांडणही करू लागलास. अरे देवादी देवा पांडुरंगा, मी तुला आता शरण आले आहे, मला क्षमा कर, माझा स्वीकार कर, असं जनाबाई म्हणते आहे. पुढचा अभंग ऐकूया. 43वा. ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या रामा. मनमोहन मेघ श्यामा, संत मी से भेटी देई देई कृपा गोष्टी. ये रे माझ्या रामा. आमची चूक विजन्म व्याधी, आम्हा देई हो समाधी. जनी म्हणे चक्रपाणी, करी ऐसी हो करणी. ये रे माझ्या रामा. अर्थ: माझ्या मनाला मोहिनी घालणाऱ्या मनमोहना, मेघश्यामा, माझ्या रामा, तू ये रे, अशा अर्थतेने जनाबाई विठ्ठलाला हाका मारतीये. नामदेवांसारख्या आणि इतर संतांना सुद्धा तू विठ्ठला भेटतोयस, मग अशा संतांच्या भेटीच्या निमित्ताने तरी तू ये आणि माझ्यावर कृपा कर.
आमच्या जन्मापासूनच्या व्याधी रोग हा भवरोग संपून टाक आणि समाधी सुख अनुभवण्यास मिळू दे. हे चक्रपाणी विठ्ठला, अशी आमच्यावर करणी कर. पुढचा अभंग ऐकूयात आपण 44वा. अहो नारायणा, मजवरी कृपा का कराना. मी तो अज्ञानाची रासी, म्हणून आले पायापाशी. जनी म्हणे आता मज सोडवी कृपावंता. अहो नारायणा, मजवरी कृपा का कराना. अहो नारायणा, पांडुरंगा, तू माझ्यावर कृपा का बरं करत नाहीयेस? माझ्यात पूर्ण अज्ञान भरलेलं आहे. अज्ञानाच्या राशी ढिगारा म्हणजेच जणू काही मीच आहे. म्हणून तर मी तुमच्या पायाशी म्हणजेच तुम्हाला शरण आलेली आहे. तरी माझ्यावर कृपावंत होऊन मला या अज्ञानातून सोडवा, असं जनाबाई म्हणती आहे. पुढचा अभंग घेऊयात 45वा. आधी घेतले पदरी, आता न धरावे दूरी. तुम्हा थोरांचे उचिते, हेची काय सांगू तो ते. अहो ब्रह्मियाच्या ताता, सखया लक्ष्मीच्या कांता. दयेच्या सागरा, जनी म्हणे अमरेश्वरा. आधी घेतले पदरी, आता न धरावे दोरी. आधी घेतले पदरी. अर्थ, हे पांडुरंगा, तुम्ही मला आधी स्वीकारलत आणि आता माझा स्वीकार केल्यानंतर मला दूर करू नका. तुम्ही थोर आहात. तुमच्यासारख्या थोरांना उचित अनुचित हे मी काय सांगणार? हे सख्या, तुम्ही तर लक्ष्मीचे स्वामी आहात आणि प्रत्यक्ष ब्रह्माचे पिता आहात, म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहात. तुम्ही तर दयेचे सागर आहात, अमरेश्वर म्हणजे अमरत्वाचा ईश्वरच आहात. तरी मला दूर नका करू, असं जनाबाई कळवळून त्यांना म्हणतीये. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्या आपण 46 पासून पुढे अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.